हरे कृष्ण. 7 वाजले. आपण आपल्या जपविषयी चर्चा वर थोडं मनन करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कुठलेही कार्य करताना त्या कार्य करण्यासाठी जी मुख्य वस्तू आहे किंवा मुख्य साधन आहे ते सुदृढ पाहिजे, ते मजबूत पाहिजे. मग आपण त्या साधनाचा वापर करून, त्या वस्तूचा वापर करून आपलं कार्य छान करू शकतो. म्हणून जप करताना सर्वात महत्वाचं साधन, सर्वात महत्वाची गोष्ट जी आपल्याकडे पाहिजे ते आहे आपलं मन. जर मन आपलं व्याकुळ असेल, जरी स्वतः परमेश्वर श्री कृष्ण आपल्या समक्ष उपस्थित आहेत, तरी पण आपण तो जप नीट करू शकत नाही. कधी कधी आपण खूप खुशही असू शकतो आणि खुश असल्या कारणाने आपलं मन दुसरीकडे कुठेतरी असतं. काही दुसऱ्या स्मृती, आठवणी असतात. त्यामध्ये जर आपण असू तर कदाचित जपामध्ये आपलं मन नाही लागणार. म्हणून आज आपण थोडं मनाच्या नियंत्रणाबद्दल चर्चा करणार आहोत. तर शास्त्रांमध्ये कठोपनिषद आहे आणि कठोपनिषदामध्ये ही उपमा दिली आहे की आपलं हे सर्व अस्तित्व एका रथासारखं आहे. रथाचा जो मुख्य व्यक्ती आहे तो आहे आत्मा. रथाचा जो सारथी आहे ते आहे बुद्धी. सारथीच्या हातात जी लगाम आहे घोड्यांना धरण्यासाठी ती आहे मन. आणि नंतर हे 5 जे घोडे आहेत ते आहेत आपल्या वेगवेगळ्या इंद्रिय. तर याच दृश्याला बघता आपल्याला लक्षात येतं की बुद्धीचं कर्तव्य आहे मनावर नियंत्रण करणं आणि मनाचं कर्तव्य आहे बुद्धीने जशा प्रकारे आपल्याला धरलंय तशा प्रकारे या 5 घोड्यांना अर्थात इंद्रियांना नियंत्रित करणं. पण साधारणतः तसं होत नाही. आपली बुद्धी कधी कधी जेव्हा सक्षम असेल तेव्हा एका सुईप्रमाणे पण आपल्याला मदत करते. तर आता चित्रामध्ये हा जो मोठा फुगा आहे त्या फुग्यामध्ये भरपूर हवा आहे आणि त्याची आपण तुलना करू शकतो की आपल्या मनातल्या असंख्य कल्पना, आपल्या मनात येणारे असंख्य विचार. एका ठिकाणी बसून आपल्या मनात किती कल्पना आणि किती विचार येतात. जो फुगा आहे लहानशी गोष्ट असते. फुग्यामध्ये जर हवा नसेल तर किती लहानशी गोष्ट आहे फुगा. पण त्या फुग्यामध्ये थोडी हवा भरली की त्याला आकार मिळतो. अजून हवा भरली अजून आकार मिळणार. तर त्याला काही मग सीमा नाहीये. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये हवा भरू शकता आणि त्याच्या मूळ आकारापासून या फुग्याचा आकार कुठपर्यंत जाऊ शकतो, भरपूर मोठा होऊ शकतो. तसंच आपलं मन आहे त्यामध्ये काही सीमित विचार यायला पाहिजेत. जेव्हा आपण आपलं कर्तव्य पालन करतोय तेव्हा कर्तव्याबद्दल विचार यायला पाहिजेत. जेव्हा आपण जप करतोय तेव्हा जपाबद्दल विचार यायला पाहिजेत. जेव्हा आपण श्रवण करतोय तेव्हा श्रवणाबद्दल विचार यायला पाहिजेत. पण त्या छोट्याशा फुग्यामध्ये जशी असीमित हवा भरू शकतो आणि त्या फुग्याचा आकार खूप मोठा होतो, तसंच आपल्या मनाची पण ही परिस्थिती आहे की जे ज्या वेळेस करायला पाहिजे ते सोडून बाकीचे हजारो लाखो विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि कधी कधी जरा श्रवण करतोय तर एखादा महत्वाचा जर मुद्दा कोणी सांगितला तर लगेच थोडीशी जाग येते. अरे मी काय करतोय, मी कुठे बसलोय आणि माझ्या मनात काय विचार येत आहेत. तर कधी कधी ही तीक्ष्ण बुद्धी आहे एका सुईप्रमाणे आपल्याला मदत करते. पण तीच सुई एखाद्या धातूला भेद करू शकत नाही.
तर समोर ठोकळा आहे एक, आणि त्या धातूला जर या सुईनी टोचायचा प्रयत्न केला तर कदाचित सुई वाकेल. तशाच प्रकारे कधी कधी आपलं जे मन आहे ते फुग्यासारखं नसून दृढ होतं. त्यांनी ठरवलंय की मला श्रीकृष्णांची भक्ती नाही करायची, त्यांनी ठरवलंय की मला वैष्णवांसोबत संग नाही करायचंय, त्यांनी ठरवलंय की मला या मनुष्य जीवनाचं वाटोळं लावायचंच आहे. अशा वेळेस कधी कधी मग तीच तीक्ष्ण बुद्धी आपल्याला मदत नाही करू शकत. प्रभुपाद हा पण एक उदाहरण देतात की कधी कधी असं होऊ शकतं की एक खूप जुना रोग आहे, अनेक अनेक वर्षांपासून आपण त्या रोगाकडे दुर्लक्ष केलंय, 40 वर्ष 30 वर्ष दुर्लक्ष केलंय, आणि त्यामुळे कधी कधी तो जो जुनाट रोग आहे तो औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो. औषध खूप छान आहे, औषध खूप अधिकृत आहे, पण औषध घ्यायची पण काहीतरी वेळ असते. आयुर्वेदामध्ये वेळेला खूप महत्व आहे. जर सुरुवातीच्या वेळी आपण औषध घेतलं तर ते लवकरच आपल्याला प्रभावशाली ठरतं, आणि नंतर घेतलं तर मग भरपूर भरपूर त्रास होतो, कारण त्याला बरेच फाटेही फुटलेले असतात. त्या रोगाचे भरपूर अजून वात कफ पित्त याचे भरपूर फाटे फुटले असतात. तर ते सर्व पसारा आवरता आवरता नाकी नऊ येतात. तर हे दोन उदाहरणं आपण लक्षात ठेवू शकतो की खरं तर बुद्धीने मनावर नियंत्रण करायला पाहिजे, पण अनेको जन्म अनेको वर्ष अनेको फार लांब वेळापर्यंत आपण बुद्धीचा वापर नाही केलाय मनावर नियंत्रण करण्यासाठी. असं नाही की बुद्धीचा वापर नाही केलाय, बुद्धीचा भरपूर वापर केलाय, पण तो कसा केलाय? मनाच्या अधीन. मन सांगतं की काय करायला पाहिजे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, आणि मग बुद्धीचा वापर केलाय त्या मनाच्या अधीन होण्यासाठी. आपण उलट करायला पाहिजे होतं, पण आपण चुकीने तसं केलंय कारण आपल्याला मार्गदर्शन नव्हतं. तर भगवद्गीतेमध्ये जेव्हा श्रीकृष्ण 6व्या अध्यायात आपल्याला मार्गदर्शन करतात की आपण योग साधना कशी करू शकतो, अर्जुनाच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करतात, तेव्हा अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करून मनाची परिस्थिती त्यांच्यासमोर मांडतात. तर त्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तर या श्लोकामध्ये एक शब्द वापरलाय, सुदुष्करम. दुष्करम म्हणजे कठीण आणि सुदुष्करम म्हणजे अत्यंत कठीण. तर आपण भाषांतर वाचूया. हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. तर एक छान विचार करण्याची गोष्ट आहे, अर्जुनासारखे श्रेष्ठ भक्त, अर्जुनासारखे श्रेष्ठ योद्धा, अर्जुनासारखे सुसंस्कृत व्यक्ती, अर्जुनाने सर्व विद्या पण मिळवल्या आहेत, अशा व्यक्ती जेव्हा म्हणतो की चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम, तर या श्लोकामध्ये मनाला त्यांनी सांगितलंय की माझ्या मनावर नियंत्रण करणं मला खूप कठीण आहे. यावरून आपल्याला ते एक संकेत करतायत की आपणही हे नम्रपणे स्वीकारलं पाहिजे. अनेक वेळा जप करताना, अनेक वेळा श्रवण करताना आपलं मन इथे तिथे भटकत असतं, आणि ज्यावेळेस आपण हे स्वीकार करू त्यावेळेस अर्जुनाच्या प्रामाणिकपणाला जसं श्रीकृष्णांनी मदत केली तशी आपल्याला पण मग मदत प्राप्त होईल. तर या श्लोकामध्ये असंयमित मनाचे 4 गुण अर्जुनाने सांगितलेत आणि त्यावर आपण थोडी चर्चा करणार आहोत. चंचलम, प्रमाथी, बलवत आणि दृढ. तर चंचलम म्हणजे जसं एक फुलपाखरू आहे, कधी एका फुलावर कधी दुसऱ्या फुलावर, जरी एका फुलावर बसला असेल तरी त्याचे पंख असतात, ते नेहमी हलत असतात. कधीही फुलपाखरू स्थिर नसतो. तर कधी स्थानांतरित करतो स्वतःला, कधी आपल्या पंखांना करतो, पण नेहमी चंचल. दुसरी एक उपमा आपले आचार्य देतात की एका हत्तीचे कान, आणि त्यामध्ये पण थोडं स्पष्ट बोलायला गेलं तर आपले आचार्य आपल्याला एक उदाहरण देतात की एक लहान हत्ती आहे जो पूर्णपणे अजून आपल्या युवा अवस्थेला प्राप्त नाही झालाय, बाळ. बाळ हत्ती म्हणू शकतो, लहान मुलगा हत्ती म्हणू शकतो. तो जो लहान हत्ती आहे तो मोठ्या हत्तीपेक्षा अधिक चंचल असतो. तर इवन आपण कधी झू मध्ये, पशु संग्रहालयात किंवा कधी कुठे सफारीला वगैरे बघितलं असेल की हत्ती आपले कान नेहमी हलवत असतात,
आणि त्यामध्ये जर तो एक लहान हत्ती असेल तर विचार करा तो तर किती चंचल असणार. जशी आपली पण लहान मुलं एका ठिकाणी बसत नाही, तसे या लहान हत्तीचे कानांची उपमा उदाहरण आपल्याला आचार्यांनी दिले. तर हे चंचल आहे आणि हे नेहमी हलत असतं. मग दुसरा शब्द जो वापरला श्री अर्जुनांनी तो आहे प्रमाथी. तर प्रमाथी या शब्दाचा मूळ शब्द आहे मंथन. या माताजी इथे मंथन करतायत आणि लोणी तयार करतायत. तर त्या प्रकारे समजा आपण या मडक्यात जर बघितलं, जेव्हा या माताजी त्याला मंथन करतायत, तर आपल्याला तिथे किती सगळं असं घोळमेळ दिसेल तिकडे. पूर्ण तिथे ॲजिटेशन असतं तिथे. तिथे पूर्ण स्थिर नसतं ते. दही स्थिर नसतं, ताक. तर त्याला म्हणतात मंथन. तर हे जे मंथन आहे, एका भांड्यात जे मंथन होतंय, दह्यातून लोणी तयार होणार, ताक तयार होणार, तर हे खूप छान मंथन आहे. हे आपल्याला आवडणारं मंथन आहे, आपल्याला फायदाकारक मंथन आहे. अशाच प्रकारचं मंथन कधी कधी आपल्या पोटात पण होतं. कधी आपण चुकीचं काही खाल्लंय तर मग लक्षात येत नाही की अरे काय चाललंय, काय होतंय. तर अशा प्रकारचं जर मंथन आपल्या पोटात झालं तर मग आपल्याला त्रास होतो. म्हणून प्रत्येक मंथन काही चांगलं नाहीये. काही मंथन आहे ते सकारात्मक आहेत आणि काही मंथन आहे ते त्रास देणारे मंथन आहेत. तशाच प्रकारे आपल्या मनात पण कधी कधी चक्रीवादळ निर्माण होतात. आपल्या मनात नुसते विचार येत आहेत, कोणी काही आपल्याला वाईट काही बोललंय, कोणी आपल्याला कधी काही चुकीने काही आपल्याला कोणा दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही चुकीच्या भावना निर्माण झाल्या आहेत, गैरसमजुती झाल्या आहेत, जे काही आहे. पण एवढा मनावर त्रास होतो, एवढ्या चक्रीवादळ सुरू होतं, जप होत नाही, श्रवण होत नाही, लेक्चर ऐकू शकत नाही, मैत्री करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. तर हा मनाचा एक स्वभाव आहे की मन जेव्हापर्यंत शांत आहे तेव्हापर्यंत मन आपल्याला थोडंफार सहकार्य करतं. पण साधारणपणे आपल्या साधक भक्तांचं जे मन आहे हे अनियंत्रित असतं आणि त्याच्यामुळे अशा चक्रीवादळासारखं आपल्याला खूप त्रास होतो. चक्रीवादळ जेव्हा आपल्या शहरात येतं तेव्हा काय परिस्थिती होते, एक माणूस रस्त्यावर येऊ शकत नाही, प्रत्येक लोक आपल्या घरी बसलेले असतात. का? कधी काय नुकसान होईल माहिती नाही. कधी कधी गाड्याच्या गाड्या पूर्ण उडून निघून जातात. म्हणून चक्रीवादळ एका अर्थाने मी म्हणू शकतो की अदृश्य आहे. असं काही अस्त्र नाहीये चक्रीवादळ, काही असं शस्त्र अस्त्र दिसत नाहीयेत येताना. पूर्ण अदृश्य वारा आहे. पण हा जो वारा आहे हा वारा अदृश्य रूपात पण एवढा आपल्याला त्रास देतो. तशाच प्रकारे आपल्या मनात भरपूर विचार आहेत आणि ते विचार जरी अदृश्य असले तरी चक्रीवादळासारखं आपलं भरपूर नुकसान करू शकतात. तिसरा शब्द जो अर्जुनांनी वापरला तो आहे बलवत. बलवत म्हणजे अक्षरशः कोणातरी दादागिरी करणे, त्रास देणे आणि गरज नसताना आपल्या मताला किंवा आपल्या विचारांना दुसऱ्यांवर लादणे. तर मनाला जरी प्रत्येक गोष्टीबद्दल ज्ञान नसेल, असं नाही की प्रत्येक गोष्टीबद्दल मनाला ज्ञान आहे, पण तरी पण तो जिथे नको तिथे पण आपलं तोंड उघडतो. अध्यात्मामध्ये मनाला काहीच नाही माहितीये. अध्यात्म हे आपल्याला शास्त्रांमध्ये दिलंय, आपल्या गुरुजनांकडून आपल्याला मिळतं. तिथे मनाचं काय काम आहे? ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काही माहिती नाहीये तिथे आपण कशाला उघडायचं तोंड? डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा डॉक्टरना सांगतो असं झालंय, इथे दुखतंय, तिथे, मग ते सांगतात ही ही गोळी घ्या. तेव्हा आपण कधी डॉक्टरांना नाही म्हणत पण मला पिवळी गोळी आवडत नाही, मला हिरवी गोळी द्या किंवा मला गुलाबी गोळी द्या, गुलाबी माझा फेवरेट रंग आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण नम्रपणे त्यांचं औषध स्वीकारतो. पण जेव्हा आपले गुरुजन आपल्याला काही सांगतात तेव्हा मात्र आपण त्यांच्याशी पण मनातल्या मनात का होईना, तर आपलं मन आहे. आपलं मन म्हणतं का गुलाबी गोळी का, पिवळी गोळी का नाही. तर अशा प्रकारे जिथे आपल्याला काही माहिती नाहीये तिथे पण हे मन विरोध करतं किंवा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतं. त्याला बलवत म्हणतात. आणि मग चौथा शब्द होता तो होता दृढम. दृढम म्हणजे मी जिथे आहे तिथेच राहणार, मी काय हलणार नाही. तर हा व्यक्ती या बैलाला थोडं खेचायचा प्रयत्न करतोय पण तो काही हलायला मागत नाही. अशा प्रकारे कधी कधी आपलं मन पण एका ठिकाणी बसतं. आपण त्याला विनंती करतो, चल थोडस आपण श्रीकृष्णांबद्दल विचार करूया, चल आपण श्रीकृष्णांबद्दल काही श्रवण करूया. पण मन तेव्हा आपल्याला काय ठगवतो, म्हणतो अरे पण ही जबाबदारी आहे की तुझ्यावर, अरे पण ती जबाबदारी आहे की तुझ्यावर. आणि जेव्हा त्या जबाबदारी खरोखर पार पाडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा मन आपल्याला मदत करतं का नाही,
तेव्हा मग काहीतरी दुसऱ्या गोष्टीबद्दल म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्ट आपल्याला करू देणार नाही मन. जेव्हा साधना करायची आहे तेव्हा जबाबदाऱ्या आठवतात, आणि जेव्हा जबाबदाऱ्या करायला आपण ऍक्च्युली सुरू करतो तेव्हा म्हणतो अरे किती जबाबदाऱ्या, किती थकलायस तू, किती थोडा आराम करायला पाहिजेस तू. नेहमी आपल्याला सहकार्य नाही करणार. दृढम हा मुलगा आहे, याला आई काहीतरी सांगते ऐक म्हणून, तर त्या मुलाची जिद्द आहे, मी ऐकणार नाही. तर त्यांनी आपले दोन्ही कान पण बंद केले, चेहऱ्यावर पण असे हावभाव केले की मला कोणाचंच ऐकायचं नाहीये, मला तुम्ही काही सांगू नका. अशा प्रकारची भावना पण आपल्या मनाची असते. जरी आपल्या मनाला बुद्धी जास्ती नाहीये आणि आपले आई, आपले वडील आपल्याला जरी काही सांगत असतील तरी पण तो आपले कान बंद करतो आणि म्हणतो मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. तर हे 4 गोष्टी अर्जुनाने सांगितल्या. तर अर्जुनाच्या या मताला श्रीकृष्णांचे काय उत्तर आहे ते आपण बघूया. तर याच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अनेक वेळा अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांच्या प्रस्तावाला स्वीकार नाही करत तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की नाही तू चुकलास, हे तुला स्वीकार करावं लागेल, हे असं आहे म्हणून. एक ही अशी वेळ आहे पूर्ण भगवद्गीतेमध्ये जिथे अर्जुनाने नाकारलं. अर्जुनाने म्हटलं मी नाही करू शकत, आपल्या मनावर नियंत्रण नाही करू शकत मी. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी म्हटलं असंशयम, बरोबर आहे, यामध्ये तू जे बोलतोयस त्यामध्ये काहीही संशय नाहीये. श्रीकृष्णांनी पण स्वीकारलं की आपलं मन हे खूप असंयमित आहे, खूप अनियंत्रित आहे आणि त्याला नियंत्रण करण्यासाठी सोपं काम नाहीये. तर श्रीकृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहू कौन्तेया, अर्जुनाला म्हणतात महाबाहू तू खूप शक्तिशाली आहेस, आपण प्रयत्न करूया. चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, बरोबर आहे, असंशय महाबाहू. पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. आहे कठीण गोष्ट आहे, रोग खूप जुना आहे आणि साधारण औषधांना त्या रोगाने मात केलंय. पण मी पण काही साधारण वैद्य नाहीये, मी पण श्रीकृष्ण आहे. मी तुला विशेष औषध देणार, पण ते औषध स्वीकार करण्याची तुझ्यामध्ये तयारी पाहिजे. कधी कधी मी दिलेलं औषध जर काढा असेल तर ते कडू असणार. आयुर्वेदामध्ये अनेक काढा असतात, काढे असतात, आणि कधी ते गोड असतात, कधी ते कडू असतात. आपल्याला गोड काढे भरपूर आवडतात, पण कडू काढा खायची जर आपली घ्यायची स्वीकारायची तयारी असेल तर आयुर्वेदाप्रमाणे हळू हळू सगळं कफ वात पित्त सगळं सावरता कठीणातले कठीण रोग पण वेळ लागतो, कारण आपण अनेक वर्ष दुर्लक्ष केलं असतं शरीराकडे, त्याच्या गरजा आपण कधी भागवल्या नसतात. म्हणून इथे श्रीकृष्ण म्हणतायत मी पण काही साधारण वैद्य नाहीये, माहितीये कठीण आहे हा रोग, पण मी तुला 2 औषध देतोय. एक आहे अभ्यास आणि एक आहे अनासक्ती. या दोन्ही गोष्टी जर तू केल्यास तर नक्की तुझं कल्याण होऊ शकतं आणि तुझा हा रोग निवारण होऊ शकतं. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात की अभ्यास आणि वैराग्य काय आहे. तर म्हणतात अभ्यास म्हणजे एकच गोष्ट आपण वारंवार करतो त्याला म्हणतात अभ्यास. म्हणतात प्रभुपादांचे शब्द इथे की श्रवणम. श्रवणम म्हणजे श्रीकृष्णांबद्दल ऐकणं, श्रीकृष्णांबद्दल आपली आपली ओढ, याला पुनर्जागृत करणं. आपल्याला श्रीकृष्णांप्रती ओढ होती, पण काही कारणांमुळे आपण त्यांच्यापासून दुरावलोय, तर ती ओढ पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी श्रवणम खूप महत्वाचं आहे. तर म्हणतात ज्या मनाला इथे तिथे धावायची इच्छा असते त्या मनाला श्रीकृष्णांप्रती आकर्षित करण्यासाठी त्याला श्रीकृष्णांचे गुण, श्रीकृष्णांच्या लीला, श्रीकृष्णांचं रूप आणि श्रीकृष्णांचं नाम, या 4 गोष्टींवर आपल्याला नेहमी मार्गदर्शन करायला लागणार. तेव्हा कुठे तो हळूहळू मन विचार करेल मी इथे तिथे भरपूर फिरलो, पण श्रीकृष्णांसारखे आकर्षक आणि श्रीकृष्णांसारखे दयाळू कोणी व्यक्ती मला भेटले नाही, मी इथे तिथे का पळतोय, मग श्रीकृष्णांची शरण घेईल तो. तर औषधोपचार केल्याने हळू रोग जेव्हा कमी होतो तेव्हा एक थोडासा आपल्याला विश्वास पण निर्माण होतो की अरे हो माझा रोग खूप होता आता थोडा कमी झालाय, माझा ताप हा 106 होता आता
2-3 महिने औषध घेऊन झालं 100 पर्यंत आलं, आता 98 पर्यंत यायला काही वेळ लागेल अजून. तर उच्च रस प्राप्ती जेव्हा होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की आता तेवढं चंचलपणा नाहीये, आता तेवढा मला त्रास होत नाहीये. तर त्यावरून आपण लक्ष येतं. तर जरी आपलं मन या क्षणी पूर्णपणे नियंत्रित नसेल, पण जर आपण श्रवण केलं, जर आपण सेवा केली, जर आपण सत्संग केला, तर त्यामध्ये थोडंफार जरी आपली परिस्थिती छान झाली असेल तर त्यावरून आपण तवरून ताकभात लावू शकतो की उद्या पण आपण हे करत गेलो, पुढे करत गेलो तर आपल्याला फायदा होईल. आणि वैराग्य, जे श्रीकृष्णांनी शब्द वापरला होता वैराग्य, त्यासाठी प्रभुपाद सांगतात वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे भगवे कपडे स्वीकारणे नव्हे, वैराग्य म्हणजे दाढी वाढवणे नव्हे, वैराग्य म्हणजे वेंदळ्यासारखं काहीतरी आपला वेश घालायचा, त्याला वैराग्य नाही म्हणत. प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये छान सांगितलंय, वैराग्य म्हणजे श्रीकृष्णांपासून मला ज्या ज्या गोष्टी दूर घेऊन जातील किंवा श्रीकृष्णांशी माझा ज्या गोष्टींमध्ये संबंध येत नाही त्या त्या गोष्टींशी वैराग्य. म्हणून भगवंत यांच्याशी संबंधित गोष्टींशी आपल्याला वैराग्य नाही करायचंय. तर प्रभुपाद तिथे सांगतात की भगवंतांना यांना अर्पित प्रसाद जेव्हा आपण घेऊ तर आपण इतर सर्व गोष्टींशी वैराग्य करू, की जर हे श्रीकृष्णांना अर्पित नाहीये तर मी हे नाही घेऊ शकत. म्हणतात हे पथ्यासारखं आहे. तर आपण जेव्हा औषध घेतो तेव्हा दोन गोष्टी करतो, की मूळ जो आपला रोग आहे त्याला दमन करण्यासाठी, त्याला दाबण्यासाठी औषध घेतो, आणि पुन्हा एकदा तो दाबलेला रोग पुन्हा एकदा वाढायला नको म्हणून पथ्य पण करतो. सर्दी झाली असेल तर औषध घेतो, पण त्याच्यासोबत थंड पाणी नाही पित, गरम पाणी पितो आपण. तशाच प्रकारे पथ्य आपल्याला प्रभुपादांनी सांगितलंय की आपण प्रसाद स्वीकारायला पाहिजे. जर आपण गाणी ऐकण्याचा जर आपल्याला खूप मोठा शौक असेल लहानपणापासून, तर मग आपण भजन, विविध विविध वेगवेगळे भजन आपण घेऊ शकतो. तर आपले जे काउन्सिलर आहेत, आपले जे श्रेष्ठ वैष्णव आहेत, त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. मला संगीताप्रती आकर्षण आहे, तर कृपया तुम्ही काही मार्गदर्शन करणार का? मला वाचनाप्रती आकर्षण आहे, अजून मला काही पुस्तकं देणार का खोल जाण्यासाठी? मला अमुक अमुक गोष्टीमध्ये खूप आकर्षण आहे, मला अशा प्रकारची सेवा देणार का? कोणाला कदाचित स्वयंपाकामध्ये खूप रुची असेल, तर तो आपण श्रीकृष्णांसाठी स्वयंपाक, आपली जी कला आहे ती आपण वापरू शकतो का? अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या वरिष्ठ वैष्णवांकडून थोडं मार्गदर्शन घेतो तेव्हा आपल्याला सहज पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपले जे काही गुण आहेत, आपल्यामध्ये जे काही नैसर्गिक आकर्षण आहे, त्याला आपण श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये कसं लागू करू शकतो हे आपल्याला शिकायला मिळतं. नाहीतर आपले गुण, आपल्या सवयी, आपली ओढ हे एका ठिकाणी राहणार आणि आपण आयुष्यभर श्रीकृष्णांप्रती आपलं आकर्षण निर्माण करण्यासाठी लढा करत राहणार. पण त्या दोघांची सांगड घालणं खूप महत्वाचं आहे. तर यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. इस्कॉन मध्ये पण आता इथे फोटो आहे की श्रील प्रभुपाद त्यांच्या एका भक्ताला माळ देत आहेत आणि त्यांना दीक्षा देत आहेत. इस्कॉन मध्ये पण बघा श्रील प्रभुपादांनी काय उत्कृष्ट सगळी पद्धती केली. श्रील प्रभुपाद परंपरेमध्ये आहेत आणि श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत. तर इस्कॉन मध्ये दीक्षा प्राप्तीसाठी दोन गोष्टी असतात. तर कोणीही जेव्हा दीक्षा घेतात इस्कॉन मध्ये गुरूंकडून, तेव्हा त्यांना दोन गोष्टी करायला सांगतात. पहिली गोष्ट सांगतात, दररोज मी कमीत कमी हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप नियमितपणे करणार आणि अपराध रहित करणार. आणि दुसरं एक शपथ घेतात सगळे भक्त की मी शुद्धतेचे 4 नियमांचे पालन करणार. आणि बघा श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अनियंत्रित मनासाठी जे समाधानकारक उत्तर दिलं होतं, त्याच उत्तरावर आधारित हे दोन तत्व आहेत. श्रीकृष्णाने सांगितलं होतं अभ्यास करायला पाहिजे, रोज आपण योग्य काय ते करायला पाहिजे, औषध घ्यायला पाहिजे, आणि रोज आपण पथ्य करायला पाहिजे, अभ्यास आणि वैराग्य. बरोबर त्याच गोष्टी श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जे सांगितल्या त्याच प्रभुपादांनी घेतल्या. रोज 16 माळा करा, हरिनाम औषध घ्या, एनेची औषधी माया नशिबार लागी, हरिनाम महामंत्र लावो तुम्ही मागी. श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतायत एनेची औषधी माया नशिबार लागी. हरिनाम हे एका औषधी प्रमाणे आहे. आणि वैराग्यासाठी म्हणतात 4 ज्या आपलं मन दूषित करणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्या सवयी आहेत, त्यापासून आपण स्वतःला दूर राहायला पाहिजे. तेवढं पथ्य आपण पालन करायला पाहिजे. जसं श्रीकृष्णांनी 6व्या अध्यायाच्या 35व्या श्लोकामध्ये आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या, त्याचं जर पालन केलं, श्रीकृष्ण उत्तम वैद्य आहेत.
श्रीकृष्णांपासून श्रेष्ठ अजून कोण वैद्य आहेत? बाकीचे जे या जगातले वैद्य आहेत ते आपले शारीरिक रोग नष्ट करू शकतात, पण या जगातले जे वैद्य आहेत ते आपले आध्यात्मिक रोग नष्ट नाही करू शकत. पण श्रीकृष्ण कसे वैद्य आहेत? श्रीकृष्ण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक सर्व प्रकारचे रोग आपले नाश करू शकतात. आपला भव रोग पण नाश करू शकतात. म्हणून श्रीकृष्णांच्या शब्दांना अत्याधिक महत्व आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्ण आदी गुरु आहेत. तर श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय, त्याचप्रमाणे प्रभुपादांनी पण तेच तत्व घेतलेत आणि प्रभुपादांनी आपल्याला सांगितलेत. प्रभुपादांप्रती आपण किती कृतज्ञ राहायला पाहिजे. प्रभुपादांनी एका शब्दाचा अदल बदल न करता श्रीकृष्णांनी जे सांगितलं ते आपल्याला 21व्या शतकामध्ये काय अभ्यास आहे, काय औषध आहे, काय वैराग्य आहे, काय पथ्य आहे, याच्यामध्ये भाषांतरित करून आपल्या समोर मांडलंय. म्हणून जेव्हा आपण प्रभुपादांच्या शरणी येतो, प्रभुपादांच्या संस्थेशी जुळतो, आपल्याला डोळे बंद करून एक विश्वास पाहिजे. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जे काही मार्गदर्शन केलंय त्यापासून 108% अभिन्न मार्गदर्शन श्रील प्रभुपादांनी आपल्याला केलंय. हा विश्वास धरून आपण जर पुढे धावत गेलो भक्ती मार्गावर, आपल्याला श्रीकृष्ण लवकरात लवकर भेटतील. याच तत्वावर भागवतामध्ये पण एक खूप सुंदर श्लोक आहे, त्याच्यावर आपण 2 मिनिटं चर्चा करूया. तर हा आहे 5वा स्कंद, अध्याय क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 17. तर यामध्ये जड भरत, जे भरत महाराजांचा पुढचा जन्म आहे, खूप साक्षात्कारी व्यक्ती आहेत, शुद्ध भक्त आहेत, आणि हे जड भरत महाराज रघुगण यांना उपदेश करतायत. तर या साधारण अध्यायामध्ये त्यांनी मनावर भरपूर चर्चा केली आणि हा शेवटचा श्लोक आहे या अध्यायाचा. तर याच्यामध्ये काय म्हणतायत, मनाला नियंत्रण कसं करण्यासाठी, त्याला आपण थोडी चर्चा करूया. भ्रातृव्यमेनं तददभ्रवीर्य भ्रातृव्यमेनं तददभ्रवीर्यम् उपेक्षया ध्येयितं प्रमत्तः गुरोर्हरेश्चरणोपासनास्त्रो जही व्यलीकं स्वयमात्ममोषम. यामध्ये एका शब्दाचा मी रंग बदललाय. त्यांनी म्हटलंय गुरोः हरे च चरण उपासना अस्त्र. श्री गुरु आणि हरी यांच्या चरणांची उपासना, याला जडभरतांनी भागवतामध्ये एका अस्त्राप्रमाणे त्याला उपमा दिली आहे. तर आपण त्याच्यावर थोडी भाषांतर वाचून चर्चा करूया. त्याचं भाषांतर: हे अनियंत्रित मन म्हणजे जीवाचा सर्वात मोठा शत्रू आहे, आणि मनुष्याने जर शत्रूची उपेक्षा केली वा त्याला एखादीही संधी दिली तर ते अधिकाधिक बलवान होऊन शेवटी विजय होईल. म्हणजे आपण शत्रूला दुर्लक्ष नाही करू शकत. दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तो आपली शक्ती वाढवतो. त्याला चुकीने संधी दिली तरी तो आपला विजय प्राप्त करेल. जरी ते वास्तविक नसले तरी अतिशय सामर्थ्यशाली आहे. मनामध्ये भरपूर हवा आहे, त्या फुग्यामध्ये भरपूर हवा होती, पण शक्ती आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मन किती मजेदार गोष्ट आहे. दुर्लक्षही नाही करू शकत, लक्षही द्यायला लागतं. जास्ती लक्ष दिलं तर तो आपल्याला दुसरीकडेच घेऊन जातो. म्हणजे करायचं काय? तर त्यासाठी मग आता आपल्याला जडभरत मार्गदर्शन करणार आहे. ते जीवाच्या स्वरूप स्थितीस आच्छादित करते. मन जीवाच्या स्वरूप स्थितीस आच्छादित करते. आपण परमेश्वराचे दास आहोत याला आच्छादित करते. मग त्यांचं आता हे आपल्याला मार्गदर्शन आहे. हे राजन, भगवान श्री हरी आणि आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमळांच्या सेवा रूपी अस्त्राने या मनावर विजय मिळविण्याचा अतिशय सावधपणे प्रयत्न करा. तर श्रीकृष्णांनी पण आपल्याला सांगितलं होतं अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्याला पथ्य पाळायला पाहिजे. तसंच इथे हे सांगतायत की अभ्यास करता करता पण एखादा काही अस्त्र असेल आपल्याला. कारण आपल्या जसं आपण पूर्वीचे 4 शब्द बघितले, बलवत आहे. बलवत म्हणजे तो दादागिरी करतो. बलवत म्हणजे स्वतःचं मत, स्वतःचं व्यक्तिमत्व दुसऱ्यावर लादतो, दुसऱ्यांना काही बोलू देत, दुसऱ्यांना काही करू देत नाही. तर समोर असा जर तो एवढा मोठा बलाढ्य बलवान मन असेल, त्याला थोडं नियंत्रित करण्यासाठी हातामध्ये काहीतरी अस्त्र पण पाहिजे. आपण एकदम नम्रपणे वैष्णवांसारखे हात जोडून जर त्या बलाढ्य मनासमोर उभे राहिलो तर त्या
फोटोमध्ये त्या मुलाने कशी त्याची कॉलर पकडली होती त्या लहान मुलाची, तशीच तो आपली कॉलर पकडली. आपण काही करू शकणार नाही. म्हणून इथे भागवतामध्ये भगवद्गीतेचा पुढचा एक स्तर दिलाय. श्रीहरी आणि आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमळाच्या सेवा रूपी अस्त्राने या मावर विजय मिळविण्याचा अतिशय सावधपणे प्रयत्न कर. प्रयत्न कर नाही, सावधपणे प्रयत्न कर. आणि सावधपणे प्रयत्न कर नाही, अतिशय सावधपणे प्रयत्न. सावधपणे सावधपणे गुरूंच्या चरण कमळांची सेवा करायची आहे. सावधपणे श्रीहरींची चरण कमळांची सेवा करायची. आणि तेव्हा अतिशय सावधपणे जेव्हा आपण हा अस्त्र वापरू, तेव्हा कधीतरी कुठेतरी आपल्याला संधी मिळेल, तेव्हा आपण या मनाला नियंत्रित करू. नाही तर त्या मनाला नियंत्रित करणं खूप कठीण आहे. तर याच्या तात्पर्य प्रभुपादांनी काय सांगितलंय? श्रील प्रभुपादांनी दोन गोष्टी त्यांच्या तात्पर्यात सांगितल्या आहेत. म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे मन जरी तो बलाढ्य असेल, जरी मन खूप शक्तिशाली असेल, आपण मनाची अवज्ञा करायला पाहिजे. मनाचं जेव्हा एवढं आपण आज्ञा पालन करू, तेवढं तो आपलं नुकसान करणार. तर कुठेतरी जेव्हा आपण आध्यात्मिक जगतात येतो, तेव्हा एका कुठल्या तत्वाच्या आधारावर आपल्याला मनाची अवज्ञा करायला लागणार. आणि ते तत्व काय आहे? गुरु आज्ञा पालन. भगवंतांची जी आज्ञा आहे ती गुरूंद्वारे परंपरेद्वारे आपल्या जीवनात येते. म्हणून गुरु आज्ञा पालन जेव्हा आपण करू, त्या गुरु आज्ञा पालन करून आपल्याला जेव्हा कृपा प्राप्त होईल, त्या कृपेच्या आधारावर आपण मनाची अवज्ञा करू शकतो. तर इथे मी लिहिलंय, गुरु आज्ञा पालन करता, गुरु आज्ञा पालन करता करता त्या अनुसार भगवंतांची सेवा करणे. अनेक वेळा इस्कॉन मध्ये आधी जर आपल्याला थोडाफार काही एक्सपोजर असेल, जर आपल्याला काही पुस्तकं आपण वाचले असतील, तर आपल्याला वाटतं श्रीहरींची सेवा कशी करायची हे मला आधीपासून माहिती आहे. श्रीकृष्णांची सेवा कशी करायची हे मला आधीपासून माहिती आहे. लहानपणी मला कोणीतरी सांगितली होती, किंवा लहानपणी मी काहीतरी एक पुस्तक वाचलं होतं. पण जेव्हा गुरु परंपरेद्वारे आपल्याला ज्ञान मिळत, तर ते केवळ अधिकृत नसतं, अधिकृत तर नक्की असतं, पण अनुकूल पण असतं. अधिकृत पण असायला पाहिजे आणि अनुकूल पण असायला पाहिजे. कोणासाठी? श्रीकृष्णांसाठी पण अनुकूल असायला पाहिजे आणि आपल्यासाठी पण अनुकूल असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, श्रीकृष्णांना काय अनुकूल आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांना जे काही अनुकूल आहे, त्यामध्ये आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय अनुकूल आहे हे अजून फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणून लिहिलंय, गुरु आज्ञा पालन करता भगवंतांची सेवा करण्याचं. जेव्हा आपण गुरु आज्ञा पालन करू, तेव्हा मनाची अवज्ञा करण्यासाठी शक्ती मिळेल. आणि याच श्लोकावर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, आपले जे खूप महान आचार्य आहेत, त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलंय की मनाकडे जास्ती लक्ष देऊ नका. बेसिकली प्रभूंनी जी अवज्ञा शब्द वापरली आहे, त्याच शब्दाला त्यांनी पण वापरलंय, पण त्यांनी संस्कृतामध्ये त्यांची टीका जी लिहिली आहे ती मराठीत नाही लिहिली आहे, संस्कृतात लिहिली आहे. तर तिथे ते म्हणतात दुर्लक्ष करा, मनाची अवज्ञा करणं. मग दोन गोष्टी सांगतात, जसं गुरु पालन आणि भगवंतांची सेवा आहे, त्याचे दोन मग त्यांनी गोष्टी दिल्या. भगवंतांप्रती नवविधा भक्ती करा. तर आठवत असेल तुम्हाला, श्रीकृष्णांनी 6व्या अध्यायाच्या त्या 35व्या श्लोकाच्या भाषांतरांमध्ये जे लिहिलं होतं की श्रवणम करायला पाहिजे, तसंच इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी सांगितलंय भगवंतांप्रती नवविधा भक्ती करा. आणि नवविधा भक्तीमध्ये सर्वात पहिली येते श्रवणम. आणि दुसरी एक गोष्ट ते सांगतात, श्री गुरूंनी दिलेला मंत्र याचा जप करा. तर मूळ श्लोकामध्ये अस्त्र हा जो शब्द होता, त्याला इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात हे अस्त्र म्हणजे काय माहितीये? गुरूंनी दिलेला मंत्र. तर आपण मंत्र जाप करतो तेव्हा मुखातून स्पष्ट ध्वनी येते. आपण म्हणतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तो तुझं शब्द उच्चारण एका अर्थाने गोळ्यांसारखा आहे. जेव्हा आपण बंदुकीतून गोळी मारतो तेव्हा त्याचा पण ध्वनी होतो. तर तसंच आपण एक जेव्हा माळ करतो तेव्हा आपल्या मुखातून 108 गोळ्या निघतात. आणि त्यातल्या गोळ्या जर आपण ध्यानपूर्वक जप नसेल करत, तर मग त्या गोळ्या इकडे तिकडे लागतात. पण जेव्हा केव्हा आपण ध्यानपूर्वक जप करतो तेव्हा ती गोळी बरोबर जाऊन मनाला लागते किंवा आपल्या अनर्थ लागते. तर जेवढं आपण ध्यानपूर्वक जप करू, भक्तांसोबत करू, कोणतं हरे कृष्ण रे, तेव्हा लक्ष, अरे मी कुठे, माझं मन कुठेतरी गेलं होतं. तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या बंदुकीने
मुखाच्या बंदुकीने जेव्हा आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे अशा प्रकारे छान जेव्हा जप करायला शिकू, तेव्हा आपल्या बंदुकीतून जेव्हा रोज छान गोळ्या निघतील, तेव्हा आपले अनर्थ नक्कीच दमन होतील. तर अशा प्रकारे आपण आपल्या मनाला नियंत्रण करू शकतो. तर सुरुवातीला आपण बघितलं, बुद्धीने मनावर मात केलं पाहिजे, पण सध्याची परिस्थिती आहे की मन हे बुद्धीवर मात केलेले आहे. आणि त्याच्या काही उदाहरण बघितले, जसं एका धातूला एक सुई टोचू शकत नाही, किंवा जुन्या रोगावर औषध कधी कधी काम नाही करत. मग आपण अर्जुनाचा श्लोक बघितला, त्यांनी 4 शब्द वापरले, त्याचे आपण 4 उदाहरणं बघितले. त्यानंतर श्रीकृष्णांनी काय दिलं, श्रीकृष्णांनी सांगितलं 2 गोष्ट. वारंवार प्रयत्न करत राहा, नश होऊ नको. आपण किती काळ झाला असेल आणि जर आपल्या वाटायचं प्रभूजी 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, अजून हरिनामामध्ये काही रुची येत नाही, नाही करत राहा. रोग आपला खूप खोल आहे, रोग आपला खूप जुना आहे. आणि वैराग्य म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्रतिकूल आहेत त्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि नंतर आपण बघितलं की इस्कॉन मध्ये पण दीक्षामध्ये श्रील प्रभुपादांनी बरोबर प्रामाणिकपणे तशा गोष्टी घेतल्या आहेत. आणि मग भागवतातला हा श्लोक बघितला ज्याच्यामध्ये श्री हरी आणि आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमळांच्या सेवाला अस्त्राप्रमाणे बघितलंय, आणि त्यावर मग विश्वनाथ चक्रकुरांचं आपण बघितलं. तर याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतो. हरे कृष्ण. माता जी पूछिए आप. नहीं आप पूछिए. नहीं आप पूछिए. हरे कृष्ण. तुम्ही अभ्यास आहे ना जे सांगितलं ना, तर ऍज अ गृहस्थी किंवा एक ऍज अ माते एक स्त्री म्हणून किंवा एक ऍज अ गृहस्थी म्हणून तो अभ्यास आपण अजून चांगला करण्यासाठी किंवा कसं काय केलं पाहिजे नक्की कंट्रोल नाही. घरच्या घरी जर सोपं जर पाहिजे असेल तर थोडा सत्संग घेऊ शकतो. तर मिनिमम सत्संग तुळशीचा आपण नक्की घेऊ शकतो. सगळ्यांच्या घरी तुळशी असते, किंवा घरी जर आपल्याकडे देवघर असेल तर आपण राधाकृष्णांचा फोटो असेल, आपल्याकडे गौर निताईंचा फोटो असेल, तर कमीत कमी गौर निताईंचा फोटो ठेवून तुळशीला सोबत ठेवून, तुळशीचं झाड विचार कर ना किती सोपं आहे. आणि जरी आपण भक्त नसू तरी आपल्याला साधारण जी हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीमध्ये लहानपणापासून आपल्याला घरी शिकवलंय, तुळशीला पाणी घातलं का, तुळशीची काळजी घेतली का. तर साधारण आपली जी हिंदू संस्कृती आहे ती वैष्णव संस्कृतीच आहे, पण त्यामध्ये इतर गोष्टींना पण स्थान आहे. पण कोणीही असू दे, गणेशाचे सेवक असू दे, शंकराचे सेवक असू दे, दुर्गे देवीचे सेवक असू दे, कोणाचेही सेवक असू दे, लहानपणापासून आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिकवलंय अरे तुळशीची सेवा करायला पाहिजे, तुळशीची काळजी घ्यायला पाहिजे. तर कमीत कमी तुळशीला आपण जवळ ठेवू शकतो, भगवंतांचा फोटो ठेवू शकतो. तर हा एकदम सोपा, एकदम सहज करता येणारा अभ्यास आहे की तुळशीला प्रणाम करून आपण आपला जप सुरू करायला पाहिजे. तुळशी खूप खूप प्रिय आहे, तुळशी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णांना. तुळशीची जर आपण शरण घेतली, एकही गोष्ट आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला अशक्य होणार नाही. तुळशी देवीची आपण खूप सेवा करायला पाहिजे. तुळशी देवीला नेहमी आपण आदरपूर्वक, साधारण झाड नाहीये, तुळशी देवी वृंदा देवीची असीम कृपा आहे की एका झाडाच्या रूपामध्ये घरोघरी एक शुद्ध भक्त आहेत. आपल्याला माहिती नाही की आपल्या घरी शुद्ध भक्त आहेत, पण श्रीकृष्णांचा भोग तुळशी देवी शिवाय अपूर्ण आहे. श्रीकृष्णांची आंघोळ तुळशी देवींशिवाय अपूर्ण आहे. श्रीकृष्णांचा शृंगार हा तुळशी देवी शिवाय अपूर्ण आहे. तर ह्या तुळशी देवी ज्यांच्याशिवाय आपण श्रीकृष्णांना भोग अर्पण करू शकत नाही, ज्यांना आपण वस्त्र घालू शकत नाही, ज्यांना आपण आंघोळ करू शकत नाही, हे प्रत्येकाच्या घरी उपलब्ध आहेत. कितीही आपण पापी असलो तरी वृंदा देवी, तुळशी देवी आपल्याला किती मदत करायला तयार आहेत. तर यांना आपण नेहमी जवळ घेऊन तरी करायला पाहिजे. आणि याच्या पुढे माझा एक नेहमी दृष्टिकोन असतो, मला जर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारले साधारण मी सत्संगाकडेच वळणार. माझा नेहमी तो दृष्टिकोन, कारण सत्संगामध्ये मी बघितलंय प्रत्येक गोष्ट सोपी होते. झोप येत असेल तर कोणीतरी आपला मित्र, आपली मैत्रीण आपल्याला सांगतात, किंवा आपल्या घरी आपली मुलं जरी थोडी भक्त असली तर कधी आपल्याला सांगतील की आई आज जप करताना, पप्पा आज जप करताना तुम्ही थोडेसे थकले होते वाटतं, काल रात्री उशीर झाला वाटतं, कारण आज रात्री आजच्या जपामध्ये तुम्ही थोडे झोपत होते. अशा प्रकारे आजूबाजूला कोणीतरी भक्त असले तर नक्कीच आपल्याला ते योग्य
आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला असं वाटेल की तुळशी काय मार्गदर्शन करणार, तुळशी झाड आहे, पण तुळशी बरोबर करते मार्गदर्शन. जर आपण तुळशीला एका झाडासारखं बघितलं तर ती झाडासारखं वागेल, पण तुळशीला जर आपण एका व्यक्तीसारखं बघितलं, तुळशी बरोबर आपल्याला मदत करते. जर आपल्याला झोप येत असेल तेव्हाच काहीतरी आवाज होईल, कोणी काहीतरी येईल आणि काहीतरी भांड पडतं काहीतरी आणि लगेच आपल्याला जाग येते. बरोबर सगळं काही होतं, पण आपल्याला एक माहिती पाहिजे की श्रीकृष्णांना तुळशी खूप प्रिय आहे. अजून एक गोष्ट मी सांगू शकतो की प्रभुपादांचा जप करतानाचा जर फोटो असेल तुमच्याकडे, तर प्रभुपाद फोटोद्वारे आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. आपल्या गुरु महाराजांचा पण जर जप करतानाचा फोटो असेल तर तो आपण ठेवू शकतो जप करताना. साधारणतः किचन मध्ये आपण प्रभुपादांचा स्वयंपाक करतानाचा फोटो ठेवू शकतो. आपल्या गुरूंचा जर स्वयंपाक करतानाचा फोटो असेल तर तो किचन मध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे किचन मध्ये जेव्हा जातो तेव्हा साधारण आपली चेतना असते, आज मी काय बनवू. किंवा कधी कधी जे पुरुष मंडळी असतात ते किचन मध्ये येऊन म्हणतात, आज माझ्यासाठी काय करणार आहात तुम्ही. तर साधारण असं असतं की आपल्या घरी जो स्वयंपाक होतो तो आपल्यासाठी होतो किंवा आपल्या घरातल्या लोकांसाठी होतो. हळूहळू हळूहळू आपल्याला एका वैष्णवासारखं आपल्या मनाला वळण द्यायला लागेल आणि ही चेतना निर्माण करायला लागेल की आपल्या घरी जो स्वयंपाक होतोय, जरी आपण तो स्वीकारणार आहोत, पण त्याचा मुख्य हेतू आहे श्रीकृष्णांसाठी आपण तो स्वयंपाक करतोय. तर ती चेतना येण्यासाठी आपल्या किचन मध्ये कुठेतरी आपण फोटो ठेवायला पाहिजे. राधाराणी समजा श्रीकृष्णांसाठी कुकिंग करतायत, स्वयंपाक करतायत, त्याचा कुठे फोटो असेल, त्याचं काही चित्र असेल. श्रील प्रभुपादांचे स्वयंपाक करतानाचे फोटो आहेत, आपल्या गुरूंचे स्वयंपाक करतानाचे फोटो असणार, ते आपण आपल्या किचन मध्ये ठेवायला पाहिजे. तसंच जप करताना पण आपण जिथे जप करतो तिथे आपल्या गुरु महाराजांच्या हातामध्ये समजा बीड बॅग आहे आणि ते जप करतात तेव्हाचा जर फोटो असेल तर तो आपण जर जप करताना ठेवला तर त्यातून भरपूर प्रेरणा मिळते. कारण काल आपण बघत होतो प्रभुपादांचे जप करतानाचे फोटो बघत होतो, किती आनंदित आहेत. तर जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये काही विचार येतील, अरे हे का जप करतोय, तर तेव्हा त्या फोटोमध्ये बघून तरी आपल्याला वाटेल कोणीतरी व्यक्ती आहे ज्यांना जप करताना आनंद मिळतोय. मला नाही मिळत आहे आणि माझ्या आजूबाजूला कोणाला मिळत नाहीये, पण जपामध्ये आनंदी होणं शक्य आहे. आतापर्यंत मी ज्यांना बघितलंय त्यांना जप सोडून भौतिक कार्यामध्ये आनंद प्राप्त करणं सोपं झालं, पण प्रभुपाद आहेत, आपले गुरु आहेत, जे जप करताना पण खुश असतात, जप करताना आनंदी असतात. तर म्हणून असे जर फोटो आपण जप करताना ठेवले, तुळशी ठेवली, नक्की आपल्याला कृपा मिळेल. हरे कृष्ण. थँक्यू गुरुजी, खूप सोपे आणि फॉलो करता येण्यासारखे तुम्ही. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. हरे कृष्ण गुरुजी. हरे प्रभू. हे अमल गौरांग प्रभू काहीतरी विचारतात. गुरुजी, जब करते करते हम लोग मन से संवाद करने लगते हैं, बात करने लगते हैं, तो उसको कैसे रोकने? जब करते समय मन से संवाद नहीं करना है. जब करते समय मन से संवाद नहीं करना है, 22 घंटे मन से संवाद करना है. अभी हमने जो चर्चा किया आज वो 22 घंटों के लिए है, वो जब के समय पे नहीं है. वो जब के समय अगर मन से संवाद करेंगे, भले ही वो अच्छा संवाद करेंगे, मन को बोलेंगे हे मन थोड़ा मेरे साथ जप करो, फाइनली जप नहीं हो रहा है. जप के समय जप करना है, सेवा के समय सेवा करनी है, कुकिंग के समय कुकिंग करना है. तो अगर जप के समय संवाद करेंगे, अच्छा संवाद करेंगे, हे मेरे मन आप मुझे हमेशा इधर उधर क्यों भगाते हैं, आप मेरे दोस्त बन जाइए, देखिए राधा रानी कितने अच्छे हैं, श्री कृष्ण कितने अच्छे हैं, गौर निताय हमको कितने आसानी से भक्ति दे रहे हैं, प्रभुपाद ने तो और आसान कर दिया. लेकिन ये संवाद करते करते समझो आधा घंटा चला गया, उसका परिणाम क्या हुआ कि आधा घंटा जप के समय आपका जप नहीं हुआ. तो ये भी तो मन की एक चाल है, मन की साधारण चाल है कि आपको बुरी चीजों में संवाद में फंसाना. तो आपको कुछ यहाँ वहां लेके जाएंगे, फिर आप बोलेंगे अरे मन ये तो बहुत अच्छा है, ये बगीचे के फूल तो बहुत ही सुंदर है. तब ये नहीं याद आता है कि ये बगीचे के फूल जिसने बनाए वो कितना सुंदर है. जिस व्यक्ति ने ये बगीचा बनाया, जिस व्यक्ति ने ये पक्षी बनाए, जिस व्यक्ति ने सुंदर सुंदर फूल बनाए, वो व्यक्ति कितना सुंदर होगा और उस व्यक्ति की बुद्धि कितनी सुंदर है कि ऐसे सुंदर सुंदर चीजें बनाए. तो वही तो मन का काम है, जब छोड़ के हमको कहीं और लेके जाना. और मन को जब समझ में आता है कि अभी ये बुरे चीजों में फंसने वाला आदमी नहीं है, ये बहुत प्रामाणिकता से सेवा कर रहा है, ये बहुत अच्छे से सब कुछ कर रहा है, अभी इसको बुरी चीजों का जब मैं प्रलोभन दे रहा हूं तो ये बुरी चीजों में नहीं फंस रहा है ये व्यक्ति. तब मन क्या करता है, अच्छी चीजों के बारे में संवाद करता है. तो फिर हम भी बोलते हैं अरे हाँ अच्छी चीजों का संवाद करते हैं, अच्छी चीजों का संवाद करेंगे.
अच्छा मेरे मन ये तो बताओ कि श्री कृष्ण का सबसे अच्छा फेवरेट कलर कौन सा है, तो मन बताएगा आपको। लेकिन बात क्या हो गई मालूम है, जब जप करना है तभी आप जप नहीं कर रहे। यस। मतलब हमारी जो परिस्थिति है वो वही उधर ही आ गई, वो सांप सीढ़ी के खेल में कहाँ पहुंच गए हम, सारे अनर्थों के ऊपर मात करके ऊपर चले गए, 99 तक पहुंच गए। कितने सारे सांप थे बीच में, वो पूरे सांपों को, अनर्थों को, बुरी आदतों को छोड़ के ऊपर गए, अभी 99 पे पहुंचे। अभी 99 पे मन क्या बोलता है, एक काम कर, ये जप छोड़ के ना, तुझे याद है उस दिन लेक्चर में क्या बोला था, लेक्चर में क्या लीला बताई थी, कौन सी लीला थी वो, गोवर्धन लीला थी। गोवर्धन लीला कहां से शुरू हुई भैया, फिर आप बोलेंगे गोवर्धन लीला शुरू हुई ऐसे हुआ, फिर ऐसे हुआ, फिर 1 घंटा चला गया गोवर्धन लीला के ऊपर चर्चा करते करते। मजे की बात क्या है, 1 घंटा आपका जप नहीं हुआ, ठीक है। और जब लेक्चर होगा शाम को, तो सुबह जप करते समय गोवर्धन लीला के ऊपर मनन किया, और शाम को लेक्चर है, जब सही में श्री कृष्ण के बारे में कोई लीला के ऊपर चर्चा होगी, गौर निताई की चर्चा होगी, प्रभुपाद जी के जीवन में से कोई लीला चर्चा होगी, तब आपको याद आएगा, प्रभु जी मैं आपके लेक्चर में नहीं आ सकता आज। क्यों नहीं आ सकते प्रभु जी आप लेक्चर में, प्रभु जी मेरा जप बाकी है। क्यों जप बाकी है, क्योंकि सुबह जब जप करा तभी लीला के ऊपर मनन कर रहा था, और अभी लीला के ऊपर जब मनन करने का समय आया, श्रवण करने का समय आया, तो अभी जप के ऊपर मनन हो रहा है। फिर जब लेक्चर चल रहा है तभी हम बाहर जपा कर रहे हैं। मतलब लीला के समय पे लीला के ऊपर मनन नहीं करेंगे, जप के समय जप पे मनन नहीं करेंगे, जब जो करना है तभी नहीं करेंगे, यही तो मन का काम है। लेकिन मन बहुत ही क्या बोले चालाक व्यक्ति है। तो चालाक व्यक्ति क्या करता है, अलग अलग पासे फेंकता है। ऐसा नहीं कि एक ही चाल जिंदगी भर चलेगा। चालाक व्यक्ति उसको नहीं कहते जो एक ही चाल जिंदगी भर चलता है। चालाक व्यक्ति उसको कहते हैं जो हर नए पैतरे पे नई चाल चलता है। आज अभी ये व्यक्ति क्या है, आज ये व्यक्ति बहुत ही गलत आदतों में फंसा है, तो उसको गलत आदतों का प्रलोभन देते हैं। फिर हम साधक बन जाते हैं, अच्छा सत्संग करते हैं, अच्छा श्रवण किए हैं, अभी हमको बुरी आदतें नहीं है। अरे कौन ये सब शराब वगैरह कोई नहीं पिएगा, अभी हम ये सब बुरी आदतें को छोड़ दिए हैं अभी, है कि नहीं। तो अभी अच्छी आदतों का प्रलोभन दे रहा है। अरे कहीं नहीं लेके जा रहा हूं तुमको, सिनेमा के बारे में नहीं सोच रहा हूं, मैं गोवर्धन लीला तुमको याद करा रहा हूं। जप नहीं होगा लेकिन, और जप अगर जप के समय नहीं हुआ तो सेवा के समय जप याद आता है, तो सेवा भी नहीं हुई आपकी। फिर श्रवण के समय पे जप याद आता है, तो श्रवण भी नहीं हुआ आपका। नतीजा क्या हुआ, 10 साल चले गए, सेवा भी की बाहरी तौर पे, श्रवण भी किया बाहरी तौर पे, जप भी किया बाहरी तौर पे। तो अगर सभी चीजें हमने बाहरी तौर पे की है तो प्रगति कहां से होगी। फिर प्रगति भी बाहरी तौर से ही होगी, है कि नहीं। तो इसलिए संवाद जो करना है मन से, वो 22 घंटे करना है। 22 घंटों में मन इधर उधर लेके जाता, बोलता है भैया देखो सो चुपचाप बैठो यहाँ पे, गुरु महाराज ने जो कहा है वो तुम नहीं कहते हो कभी, तो तुम चुप बैठो। जब तक गुरु महाराज की आज्ञा को कैसे पालन करना है ये तुम मेरी सहायता नहीं करोगे, तब तक मैं आपकी नहीं सुनने वाला हूं। तो आपको जो भी अच्छी बातें मुझे सिखानी है, जो जब के समय पे आप मुझे बता रहे थे गोवर्धन लीला वगैरह, अभी बताइए। जब समाप्त हो गया अभी हमारा 16 माला समाप्त होने के बाद में बताइए गोवर्धन लीला कहां से शुरू हुई, और गोवर्धन लीला में क्या क्या हमको श्री कृष्ण भगवान ने अद्भुत प्रेम प्रकट किया उन्होंने। जब के समय क्यों बता रहे हैं आप हमको लीला, आप जब के बाद में क्यों नहीं लीला बता रहे हैं हमको। तो ये संवाद हमको जब के समय नहीं करना है। जब के समय जिह्वा से केवल ध्वनि निर्माण करनी है और कानों से श्रवण करना है। ये सारा जो संवाद है ये सब जब के बाद में है। 22 घंटे अच्छा संवाद कीजिए, और उस अच्छे संवाद से पवित्र होके अगले दिन का जप आपका पवित्र होगा। तो प्रभुपाद जी कहते थे जप में मन नहीं आता है, जप में केवल जिह्वा की ध्वनि आती है और कानों में श्रवण आता है। लेकिन ये सब हम जो चर्चा करते हैं मन अनियंत्रित है, ये है, ये 22 घंटे हम मन के साथ उसके साथ लड़ाई करेंगे, और 22 घंटे जब लड़ाई करेंगे और उसको दबाएंगे, बराबर अस्त्र का उपयोग करेंगे, तब ऐसा ये मन है ना, ऐसे एकदम जो अभी शेर की तरह दहाड़ता है वो एक चूहा बन जाएगा। वो इतना उसको बोलेंगे गुरु सेवा कृष्ण सेवा, जो अभी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर जी ने कहा था। तो जब शेर चूहा बन जाता है तो जब के समय हमारे सामने चुपचाप बैठा रहता है, लेकिन उस चूहे को अगर हम शेर बनने देंगे तो जब करते समय हमको आंखें दिखाएगा
और उस डर के मारे हम जप नहीं कर पाएंगे, है ना? ओके भाई, ठीक है, थैंक यू भाई। हरे हरे कृष्ण। कृष्ण। हरे हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. हा, मग याच्याशीच रिलेटेड एक असा प्रश्न आहे की म्हणजे मी एक लेक्चर ऐकलं त्याच्यामध्ये की भगवंतांच्या चरण कमलावरती जे चिन्ह आहेत, तर डाव्या चरणावरती 8 चिन्ह आहेत आणि उजव्या चरणावरती चरण कमला म्हणजे तळव्यावरती 11 चिन्ह आहेत, असे टोटल 19 चिन्ह आहेत. तर त्या प्रभूजींचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा आपण जप करतो तेव्हा त्या चरण चिन्हांचं स्मरण करायचंय आणि त्यानुसार आपण प्रार्थना करायची आहे. की फॉर एक्झाम्पल कमळ आहे तर मग कमळाचं आपण स्मरण करायचंय जप करताना आणि अशी प्रार्थना करायची आहे की कमळ ज्याप्रमाणे चिखलामध्ये राहून सुद्धा त्याचा चिखलाला स्पर्श होत नाही, चिखलाचा त्याला स्पर्श होत नाही, तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा हे जप करत आहे म्हणून त्यानुसार असे जप करावेत की जेणेकरून आपण ह्या संसारात असून सुद्धा आपण ह्या संसाराचे म्हणजे आसक्ती नाही व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण मग स्मरण करणार तर तेव्हा पण मग आपले जप त्या क्वालिटीचे होऊ शकतात का? मी प्रामाणिकपणे आजपर्यंत कधी हे प्रभुपादांच्या पुस्तकात वाचलं नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावर जास्ती काही बोलू शकत नाही आणि आचार्यांकडून पण कधी वाचलं नाही. पण श्रीकृष्णांच्या चरण कमलावर किंवा चरण चिन्हांवर जर आपण काही मनन करतोय त्यात चुकीचं काही वाटत नाहीये. पण असं कधी ऐकलं नाही मी की एका चिन्हावर करायचंय. चरण कमळांवर श्रीकृष्णांच्या चरणांना स्मरण करणं हे तर साधारण गोष्ट आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांच्या चरणांजवळ आपलं स्थान आहे. प्रभुपाद, आपण ज्यांना प्रभुपाद म्हणतोय त्यांचं पण प्रभुपाद का म्हणतो, कारण ते प्रभू श्रीकृष्णांच्या चरणांजवळ आहेत, पाद त्यांच्या जवळ आहेत. तर त्यात काही चुकीचं नाहीये. पण असं विशिष्ट कमळावर मनन करायचं किंवा एक विजेचं चिन्ह आहे, वीज चमकते त्याचं एक चिन्ह आहे, त्याच्यावर मनन करायचं, हे मी आजपर्यंत कधी ऐकलं नाही. तर मी म्हणेन की आपल्याला प्रभुपादांनी जे सांगितलंय आपल्या आचार्य किंवा त्याचा जर संदर्भ त्या भक्तांनी दिला असेल की या तात्पर्यामध्ये या श्लोकावर टीका करताना कोणी आचार्यांनी म्हटलंय, तर मग आपण नक्कीच त्याला स्वीकारू शकतो. पण त्याच्याशिवाय थोडस मला कमळ हे सगळ्या गोष्टी कशा सात्विक गोष्टी आहेत आणि आपलं मन साधारण सौंदर्याकडे नेहमी आकर्षित असतंच. तर कमळावर मनन करता करता कदाचित कमळाच्या सौंदर्यापर्यंत जर आपण आकर्षित झालो तर माहित नाही ते किती यशस्वी होईल. म्हणून मी यावर मी कधी वाचलं नाहीये, त्याच्यामुळे मला बोलणं थोडं कठीण आहे या विषयावर. त्यांना तुम्ही विचारू शकता की याचा संदर्भ आहे का कुठे, कधी कुठल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय का की असं करायला पाहिजे म्हणून. ऍक्च्युली प्रभूजी इस्कॉन डिझायर ट्री वरती ते लेक्चर्स आलेत गोविंद चरण म्हणून, ते मान्य आहे ना, मान्य आहे. हा, तर ते मी मला बोलणं थोडं कठीण आहे. खरोखर त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही ईमेल वगैरे किंवा त्यांना मेसेज पाठवू शकता, जनरली तिथे असतं नाव वगैरे, की याचा संदर्भ आहे का कुठे, तसं विचारू शकतो ना आपण. प्रामाणिकपणे विचारायचं की हे तुम्ही कुठून कुठल्या आधारावर बोलताय, आपल्यालाही थोडा 2 गोष्टी अधिक कळतात. म्हणून मी जेव्हा पण काही मांडतो बरोबर श्लोक क्रमांक त्याचं तात्पर्य वगैरे सांगतो. हरे कृष्ण. मोहनचंद्र प्रभू काहीतरी विचारत होते. हा, हरिबोल प्रभूजी आहे ना. हो, माझ्याकडून आहे, इतरांना विचारायला पाहिजे. 7-5 ठीक आहे, मी विचारून घेतो. आज नसेल तर उद्या वगैरे सांगू शकता की आपण तुम्ही मन बुद्धी अहंकार ह्या विषयावर म्हणजे बुद्धी आणि मन ह्याच्यावर आज हे विवेचन केलं. तर मला असं विचारायचं, विथ द एज मन इंद्रिय शिथिल होतात, त्याचं ताकद कमी होते वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत विथ द एज, वृद्धापकाळात. तसं मन आणि बुद्धी पण कमी होत जाते किंवा बुद्धीचा हे आवाका कमी होत जातो हे पण माहिती आहे. पण मनाची परिस्थिती काय राहू शकते शेवटच्या काही काळात, वृद्धापकाळात काय राहू शकते? एक आपण म्हणतो की आनंदम बुद्धिवर्धनम. तुम्ही जेवढं चॅन्टिंग किंवा कीर्तन हे कराल त्यावेळी तेवढेच बुद्धीचं वर्धन होईल, आनंद तुम्हाला अजून वर्धन होऊ शकतं. पण मनाची प्रक्रिया तशीच तेवढं स्ट्रॉंग राहतं, जे तुमच्या तरुणपणी आहे तेवढं चंचल राहू शकतं का शेवटच्या वृद्धापकाळात? असं मला एक टँजेबली तसं बुद्धी आणि मनचं कसं राहतं रेशो. माझा एक मी दृष्टिकोन मांडतो, मग बघा तुम्ही पण सांगा, त्याच्यावर 2 शब्द तुम्ही पण बोला. आपलं हे जे वय वाढणं किंवा म्हातारपण जे आपण म्हणतो ते आपण या भौतिक शरीराबद्दल बोलतो. म्हातारा झाल्या, हा व्यक्ती म्हातारा झाला, वय वाढलं, म्हणजे बेसिकली कुठलं वय वाढलं? या पंचधातूंनी जे बनलेलं त्या शरीराचं वय वाढलं. मी आजपर्यंत जे काही बघितलंय तर मी म्हणू शकतो की आपली बुद्धी
आपली स्मृतीशक्ती कमी होऊ शकते प्रभूजी, पण बुद्धी कमी होते किंवा शिथिल होते असं मी तुमच्या समोर असं मांडतोय की मी हे स्वीकार नाही करत आहे की आपली बुद्धी कमी होते किंवा आपलं मन पण, कारण ना त्याचं वय काही वाढत नाहीये, शरीराचं वय वाढतंय. तर हे स्थूल शरीर जे आहे, हाड, रक्त, मांस याचं वय वाढतंय. आपली जी बुद्धी आणि आपलं जे मन आहे ना ते जन्मोजन्मी तेच मन असतं. म्हणून मागच्या जन्मातले जे आपले जे संस्कार असतात ते या जन्मी पण काय येतात, कारण मन तेच आहे. तर मागच्या जन्मी समजा आपण भक्त होतो, तर या जन्मी लहानपणापासून काही काही मुलं असतात ते वैष्णवांच्या घरी जन्म घेतात. का घेतात? कारण पूर्वीच्या जन्माची त्यांची भक्ती अर्धवट राहिली आणि लहानपणापासून श्रीकृष्णांप्रती आकर्षित आहेत. लहानपणापासून लहान लहान मुलांना मी बघतो मृदंग प्रति आकर्षित आणि छान मृदंग वाजवतात. मला या वयात पण मृदंग वाजवायला जमत नाहीये, पण लहान लहान मुलं वाजवतात. तर त्याच्यावरून काय लक्षात येतं की श्रीकृष्णांनी ते 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय की पूर्वीच्या जन्मी जे मन आहे तेच आहे. म्हणून म्हातारपण वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या बुद्धीला आणि मनाला नाही होणार लागू. हा स्मृती शक्ती, कारण थोडं काय म्हणू आपण, आपल्या आठवणी वगैरे थोड्या ऍक्सेस करण्यासाठी, जसं जुना कम्प्युटर असेल तर त्यावर आपण जेव्हा काही व्हिडिओ वगैरे प्ले करतो तो खूप स्लो प्ले होतो. तर स्मृती शक्ती वगैरे हे सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत. तर तिथून हात टाकून अमुक अमुक स्मृती बाहेर काढणं याला वेळ लागतो खूप, किंवा ते थोडं कठीण होतं. पण मन थोडं शिथिल होतं. याच्यासाठी तुम्ही काहीतरी उदाहरण दिलं तर मला लक्षात येईल. पण मी काय बघतो, म्हातारपणी भोगेच्छा कमी होतात. हे खाईन ते करीन असं करीन त्या कदाचित कमी होऊ शकतात, कारण थोडा एक अनुभव पण येतो की काही फायदा नाहीये. भरपूर प्रयत्न केले, गेले 40 वर्ष नुसते प्रयत्नच करत होतो, माझ्यासाठी काहीतरी करीन, हे खाईन, इथे फिरायला जाईन, अमुक करीन तमुक करीन, पण काही खरा आनंद काही मिळाला नाही. तर त्या अर्थाने हताश होऊन कदाचित मन थोडं शांत होईल. पण मी एक बघितलंय, म्हातारपणी तेच मन खूप सक्रिय पण होतं. कशासाठी? भीतीमुळे सक्रिय होतं. तर जे मन पूर्ण आयुष्यभर भोग इच्छा पूर्तीसाठी सक्रिय होतं ते कदाचित भोग इच्छा पूर्तीसाठी सक्रिय नसणार, निष्क्रिय होईल, हळूहळू शांत बसेल. कारण त्याला माहिती आहे की काही नाहीये, या वस्तूंमध्ये आनंद नाहीच आहे. तो माझा खोटी आशा होती माझी. पण तेच मन अजून सक्रिय कुठे होतं? सुरक्षिततेसाठी. मग ते मन काय करतं, जेव्हा म्हातारपणी 50, 55, 60 वगैरे लागतं तेव्हा मग आपण पैशांबद्दल जास्ती बोलत नाही. आता वय 30, 35 असेल तेव्हा आपण विचारतो कुठल्या बँकेमध्ये जास्ती रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हातारपणी मी बघितलंय आपण विचार करतो, अरे ते डायबिटीजवर ते जांभळाच्या बियांचा जी पावडर आहे ती खूप गुणकारी आहे. तर डायबिटीज असेल तर जांभळाच्या बियांची त्याला वाळवून पावडर करून ते खाल्लं तर खूप छान आहे. किंवा कारल्याचं. तर म्हातारे लोक पण खूप चर्चा करतात. असं नाही की म्हातारे लोक चर्चा नाही करत, फक्त विषय बदललेत. जेव्हा कॉलेजमध्ये असतो तेव्हा अमुक अमुक विषय असतात, त्याच्यावर दिवस रात्र चर्चा असते. जेव्हा आपण पैसे कमवायला लागतो तेव्हा अमुक अमुक चर्चा असते. तसंच म्हाताऱ्या लोकांची, अरे हा जो दवाखाना आहे ना तिथे कमी पैशांमध्ये उपचार होतो, आणि हे जे डॉक्टर आहेत ना त्यांच्या हाताला गुण आहेत, आणि असं आहे आणि तसं आहे. आणि काही मग बाकीच्या गोष्टी इथे उल्लेख करायची गरज नाही की घरातल्या गोष्टी, नावं ठेवणं, माझी सूनबाई आहे तिला हे नाही कळत ते नाही कळत. म्हणजे बेसिकली प्रत्येकाने आपापले विषय निवडलेत. लहानपणी खाण्याचे विषय असतात, तारुण्यामध्ये सौंदर्याबद्दल विषय असतात, थोड्या मध्यम वय झालं की पैशांचे विषय असतात, आणि म्हातारपणी हे. तर म्हणून मन, माझं सांगायचं तात्पर्य होतं की थकत नाहीये मन. या विषयाला थकतोय पण नवीन विषय तयार आहेत मनासाठी, बुद्धीसाठी पण. तेव्हा तो बुद्धी विचारत असतो, आता कसं मी माझं मॅनेजमेंट करू, कारण घरी कोणी मदत करायला नाहीये, पण चालण्यासाठी मला जागेवरून उठण्यासाठी, खुर्चीवरून उठण्यासाठी मदत पाहिजे, तर कसं कोणाशी गोड बोलू. मग नातवाशी गोड बोलतात. नातवाशी का गोड बोलतात? कारण नातूला थोडं प्रेम असतं आजीशी आजोबांशी. मग नातवाशी गोड बोललं तर नातू बरोबर वेळेवर येऊन मदत करतो. पण मुलं मुली आपापल्या, जसं आपण तरुण होतो तेव्हा आपण आपल्या पैशामागे पळत होतो, तसं आपले मुलं मुली आपण जेव्हा म्हातारे होतो तेव्हा पैशामागे पळत असतात. त्यांना आपल्या आई वडिलांकडे बघायला वेळ नसतो. मग तेव्हा नातू आणि नाती हे कामी येतात. सो सांगायचं तात्पर्य की बुद्धी नेहमी सक्रिय आहे, मन पण नेहमी सक्रिय आहे, फक्त विषय बदलत आहेत. हा माझा दृष्टिकोन आहे. तुम्ही तो जर उदाहरण काही सांगितलं तर मग मी अजून काहीतरी 2 शब्द सांगू शकतो.
क्लॅरिफाय झालं प्रभूजी की वृद्धापकाळ म्हणजे तुमच्या स्थूल शरीरावर होणारे सर्व परिणाम आहेत भौतिक परिणाम, होय होय पण होय होय वर तसे परिणाम होत नाहीयेत. होय तर हेच अंडरस्टँडिंग आलं म्हणजे. होय होय. तर हे आपलं चिर तरुण आहे मन, चिर तरुण आहे मन. मनाला फक्त विषय बदलतात. छान सक्रिय प्रोजेक्ट. हॉस्पिटलमध्ये पण ना शरीर हलत नसतं पण मन सक्रिय असतं, चिंताग्रस्त असतं. आधी लहानपणी आशाग्रस्त असतं. आशा म्हणजे कुठेतरी वाटत असतं की मी प्रयत्न केला तर उद्या ती पूर्ण होईल, पण 60-65 लागलं की लक्षात येतं काही ह्या आशा काही पूर्ण होणार नाहीयेत. मग तेव्हा चिंताग्रस्त असतं की होणार नाहीयेत, आशा पूर्ण होणार नाहीयेत, मग आता काय. मग ते सगळा अंधकार दिसतो. कारण आयुष्यभर जर परमेश्वराकडे दुर्लक्ष केलं असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये सर्व शक्ती दिली असेल तर म्हातारपणी हे लक्षात येतं की मी जेवढे प्रयत्न केले ते काही कामी नाही आले. आणि तेव्हा मला अनेक वेळा वैष्णव लोक म्हणत होते अरे श्रीकृष्णांकडे या, श्रीकृष्णांची शरण घ्या, थोडी गीता वाचा. तेव्हा मी दुर्लक्ष केलं. तर तेव्हा डोळ्यासमोर जो अंधकार येतो 65, 70, 75, आपले सगळे जे खूप छान मित्रमंडळी आहेत ते पण आपल्याला सोडून देतात ना. कारण आता कसं आहे, आता आपल्याशी मैत्री केली तर फायदा असतो. तुम्ही जेव्हा म्हातारे होता, निष्क्रिय होता, काही मदत करू शकत नाही, तेव्हा तुमच्याशी मैत्री करून काय फायदा आहे. तर म्हणून आता जे लोक आपल्या पाठीमागे धावतात, अहो तुम्ही किती छान आहात, तुमच्याशी बोलून बरं वाटतं, तुम्हाला भेटून किती आनंद होतो, ते सगळे म्हातारपणी सोडून देत. म्हातारा कुठल्या व्यक्तीशी एकांतात बोला, एकांतात बोला. म्हणतील माझ्या जीवनामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, एकांत. कुठल्याही म्हाताऱ्या व्यक्तीशी दोन शब्द जाऊन बोला तुम्ही. अनोळखी व्यक्तीशी ज्याच्याशी तुमचा संबंध नाहीये, कसे आहात तुम्ही, कसं वाटतंय, असा चेहरा खुलतो त्यांचा आणि असं प्रेमाने बोलतात. का? 2 शब्द बोलायला कोणाला वेळच नाहीये म्हाताऱ्या लोकांशी. का बरं? कारण म्हाताऱ्या लोकांचा फायदा नाहीये ना काही. म्हातारे लोक पैसे देत नाही, म्हातारे लोक काही देत नाही, म्हातारे लोक फक्त आशीर्वाद देतात. आणि आशीर्वादावर आपल्याला विश्वास आहे कुठे. अजून एक गोष्ट म्हातारे लोक देऊ शकतात, म्हाताऱ्या लोकांकडे अनुभवाचं धन असतं. अनुभव 60-75 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. तर आपण ऍक्च्युली वयस्कर, सॉरी माझ्याकडून कधी काही शब्द चुकीचे, म्हातारे नाही म्हणायला पाहिजे, वयस्कर म्हणायला पाहिजे. वयस्कर लोकांकडे जाऊन शेजारी बसलो ना, अनुभवाचं धन असतं त्यांच्याकडे. त्यांना सांगायचं की अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं. मग ते सांगतात मला पण खोट्या आशा होत्या, पण अशा परिस्थितीमध्ये असं केलं तर ते लांबच्या दृष्टीने चांगलं राहतं. पण आजचा जो समाज आहे तो आपल्याला कसा करतोय, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जग गाठू शकता. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुमच्या हातामध्ये सगळं काही आहे. तर ही जी सर्व भाषा आहे ही आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून दूर घेऊन चालली आहे. वरिष्ठांकडून आपल्याला एक शब्द ऐकायचा नाहीये. आपल्या आई वडिलांना आपण कधी नमस्कार नाही करायचा आहे. हे सगळे आता आधुनिक जगाचे विचारधारा आहेत की आपल्या डोक्यावर जी सावली असते ती सावली ज्या झाडामुळे निर्माण होते, त्या झाडाच्या फांद्या आपण कापतो, पण झाडाची फांदी जर कापली तर आपण उन्हामध्ये येऊ हे आपल्याला लक्षात येत नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल हे लक्षात येत नाही, आणि उन्हाळ्यामध्ये सावली नाही मिळणार हे आपल्याला लक्षात येत नाही. तर कमीत कमी भक्तांनी तरी सांभाळून राहायला पाहिजे की वरिष्ठांकडे आशीर्वादाचं धन असतं आणि अनुभवाचं धन असतं आणि सल्ल्याचं धन असतं. तर ते जर मिळवायचं असेल तर एका अर्थाने लोभ सोडून आपण खरोखर वयस्कर लोकांसोबत थोडी चर्चा केली पाहिजे की तुमचा अनुभव काय आहे जीवनामध्ये. मग ते सांगतात मी जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या पण जीवनामध्ये अशीच आशा होती, पण नंतर मला लक्षात आलं. ते तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात बोलाचीच कढी आणि बोलाचीच भात. बोलाचीच कढी आणि बोलाचीच भात म्हणजे एक व्यक्ती आहे, तो एका माणसाला बोलवतो आणि म्हणतो चल बस इथं तुला वाढतो मी, आणि ढोंग करतोय वाढायचं. तर खोटं एक ताट दिलं, ताट नाहीच तिकडे काही, आणि मग असा भात वाढला आणि कढी वाढली आणि म्हणतो आता खा. तर तो माणूस विचारतो कसं खायचं हे, म्हणजे अदृश्य आहे. बोलाचीच कढी आणि बोलाचीच भात. तर ते तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात की शेवटी या जगामध्ये जेवढं काही भौतिक गोष्टी आहेत ते सगळे बोलाचीच कढी आणि बोलाचीच भात आहे. तर जेव्हापर्यंत आपण पण ते बोलाचीच खातो असं करत नाही तेव्हापर्यंत मग अनेक लोक असं ते बोलाचीच कढी आणि बोलाचीच भात चाललंय. ते कमीत कमी ज्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनाला सार्थक करायला पाहिजे. तर नक्कीच भौतिक यश पण मिळवायचं आहे, असं नाही की आपल्याला काहीतरी दुर्लक्ष करायचंय भौतिक जबाबदारीकडे, पण इव्हन त्या भौतिक जबाबदाऱ्या चांगल्या कशा करायच्या त्यासाठी पण आध्यात्मिक ज्ञान खूप महत्वाचं. जसं आपण मनावर चर्चा केली,
मनावर जर नियंत्रण ठेवलं तर आपले भौतिक कार्य पण चांगले होणार, आपली नोकरी चांगली होणार, आपला धंदा चांगला होणार, आपले संबंध चांगले होणार. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आपल्यासाठीच मार्गदर्शन करतात. असं माझे काही 2-3 विचार आहेत की बुद्धी आहे पण विचार बदलतात, मन पण चिर तरुण आहे पण त्याचे फक्त विचार बदलतात. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संधिनी शक्ती माताजींचा हात आहे आणि 8:07 झाले. संधिनी शक्ती माताजी आज प्रश्न घ्यायचा की उद्या पहिला प्रश्न तुमचा घ्यायचा, तुम्ही सांगा. उद्या घेऊया प्रभूजी, आता 8 पहिला वाजले. पहिला प्रश्न तुमचा. नाही नाही, उद्या पहिला प्रश्न तुमचा. हा, धन्यवाद धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. कोटि वैष्णव वृंद की जय. जय गौर प्रेमानंद. हरि बोल हरि बोल.